कॅन्डल क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे. आता फक्त एकच झालेली सिच्युएशन या पद्धतीने त्याने हा जो गॅप आहे गॅप काढला आणि परत रिव्हर्स गेलाय. आता जर ह्याला ब्रेक करून जर वरती जाणार असेल तर त्या पद्धतीने झालं पाहिजे परत, तर अप ट्रेंड कंटिन्यू होईल. एका सेट मध्ये काम होत नाही. हा ब्रेक करून क्लोजिंग पाहिजे आपल्याला, तेव्हा राईट एंट्री आपली पडत. आता खरं तर इथं सेलिंगचा प्रेशर आहे, काय होतंय ते. लक्ष त्या लेवलवर. वॉच लिस्टला दोन्ही ऍड करून ठेवत चला. आपल्याला काही जिकडं मार्केटचा वे असेल त्या वे मध्ये बसायचंय फक्त. असं नाही की असंच होणार आहे ना आपणच परफेक्ट आहे, कधीच नाही. ठीक आहे, ज्या साईडला वे असतो त्या साईडला आपण जाणार आहे. मार्केटच्या ट्रेंड वाईज काम करायचं असतं, त्याच्या ऑपोजिट काम केलं अडचणीत येतं. अजून वे फिक्स नाहीये. आता बघा इथं जाऊन परत बॅक टाकतंय. जेव्हा ही लेवल ब्रेक होईल तेव्हा आपल्याला वे फिक्स होईल. इथं कॅन्डल क्लोजिंग गरजेची. इथं एंट्री घेत असताना कॅन्डल क्लोजिंग गरजेचे आहे, लक्ष द्या. वॉच लिस्टला ऍड केलेला आहे सगळ्यांनी 23,350. लक्ष द्या फक्त पुट साइड. यस, कॅन्डल क्लोजिंग आहे. काय करायचे तुम्हाला माहिती. इथं एरियाला कॅन्डल क्लोजिंग देत नाही, वेट करा वाटलं तर. जसं एंट्री केली नसेल त्यांनी वेट करा फक्त, बाकी काही हरकत नाही एंट्री झाली असेल तर. ठीक आहे, हा ब्रेक झाल्यावर आपल्याला जास्तीचा फॉल पाहायला मिळेल. अगोदरच बोललो होतो पुट साईडला जास्त दाखवतंय, सेलिंगच प्रेशर जास्त आहे. पण हा जो गॅप आहे त्या गॅप मुळे मार्केट इथून पंप झालं थोडस. 100% पाहिजे तसं होतंय. ठीक आहे, पहिलं टार्गेट तर घेतलं चांगल्या पद्धतीने. माझी एंट्री 130 ला पडलेली. जसं ही कॅन्डल अजून ब्रेक करून क्लोजिंग देईल ना खाली खाली जर ब्रेक देईल ना ही आपली रेड लाईनला, गॅरंटेड दुसरं टार्गेट भेटेल आपल्याला. ठीक आहे, वेट करा, वेट करा, वेट करा. हा गॅप मध्ये आता एवढा सगळा गॅप झाला, याचा अर्थ ह्याच्यात 100% बाहेरच असल्यामुळेच तर एवढं डायरेक्ट पंप केलं गेलं ना इथून. ठीक आहे, त्यामुळे थोडस ते त्याला त्यांची फाईट चालणारच आहे. आपल्याला हा पॉईंट गरजेचा आहे. हा जो ब्रेक झाला खाली क्लोजिंग आली ना, तो ड्रॉपच देईल चांगला. वेट करा, जास्तीत जास्त कॉस्ट एक्झिट घेऊ आपण, काय होतंय पाहू. प्रेशर वरतूनच खाली जास्त, काळजी काहीच नाही. अजून वे फिक्स नाही झालेला, वेट करा फक्त. कारण मार्केटमध्ये सध्या व्हॉलॅटिलिटी जास्त आहे, त्यामुळं फक्त लगेचच 30 वरून 28 वर येतोय तो. ठीक आहे, काही पण असू द्या, वेट करा. ठीक आहे, जसं हा ब्रेक होऊन खाली येईल, हा आता सेकंड टार्गेट आरामात बनवून आपल्याला. 147 सेकंड आहे.
10-12 पॉईंट तर आतापर्यंत झालेले आहेत. 41 चालू आहे. पेशन्स पेशन्स खूप इम्पॉर्टंट असते ट्रेडिंग साठी. घाबरून काहीच काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे, वेट करा फक्त. तर क्लोजिंग दिल्यावर बरोबर आपले ही जी ट्रेंड लाईनला जरी टच झालं ना तरी सुद्धा सेकंड टार्गेट देऊन जाईल. 50च्या अबोव जाईल ह्या लाईन पर्यंत. सेफ क्लिअर बुक केलं तरी चालेल, कारण तुम्हाला पाहिजे तेवढे भेटलेले आहेत. ठीक आहे, 30 ते पूर्ण किती 40 पर्यंत तर आलेला आहे. एक 750-800 रुपये तर झाले असतील सेफ क्लिअर. जे बिगिनर आहे सेफ सेफ मध्ये ट्रेड एक्झिट करून घ्या तुम्ही. रिस्क वेट करू शकतो थोडं. व्हॉलॅटिलिटी जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये कॅन्डल लगेचच खाली येते. हे बघा, टाइम डिकेचा जास्त मॅटर करतो. थोडस हल्लं तरी सुद्धा लगेच 5-10 पॉईंटचा फरक पडतोय. टाइम डिके जवळ आलेला आहे, आज मंगळवार आहे. आणि काय होतं, एक्सपायरी जवळ आल्यामुळं आणि स्वस्त भेटत असल्यामुळं आता बघा बँक निफ्टीचे रेट बघा कुठे आहेत. आणि ह्याचे रेट कमी असल्यामुळे 90% लोक ह्याच्यातच ट्रेड करायला लागले आता इंडियन मार्केटमध्येच. इंडियन मार्केट मधले जे असतील करणारे, त्यामुळं थोडस ह्याच्यावर प्रेशर पण जास्तीचा येतो. व्हॉलॅटिलिटी होती सकाळी सकाळी. 16 पर्यंत गेले, खतरनाक व्हॉलॅटिलिटी आहे सध्या. खाली येणार आहे तो आपल्या ह्या रेड लाईन पर्यंत. सेकंड टार्गेट आपल्याला देणार आहे तो 100%. जसं ह्या रेड लाईनला टच करून तसं एक्झिट करून घ्या, इकडं कितीही भेटू द्या टार्गेट. ठीक आहे, कारण टार्गेट आपण 147 प्लस पाहिजे आपल्याला, पण पाहिजे तसं मुवमेंट होत नाही, तुम्ही बघताय. ठीक आहे, व्हॉलॅटिलिटी खूप जास्त आहे, मार्केटला खेचलं जातंय वन साइड. पाहिजे तशी मुवमेंट दिली जात नाही. आपला वे पण बरोबर आहे, तर टच केल्याबरोबर 47 क्रॉस व्हायला पाहिजे होता, पण ते उलट होतंय सगळं. ठीक आहे, कारण व्हॉल्यूम एवढा जास्त वाढलेला आहे, लोक जास्त आहेत, त्यामुळं ओढतंय दोन्ही साईडला पण. रिस्की प्लेयरच थांबणारे, बाकी सगळे एक्झिट असतील. बिगिनरने आज अवॉइड करा थोडस. हे ब्रेक करून आता हे तर टच केल्याबरोबर आपल्याला 47 जायला पाहिजे होतं. एवढं लगेचच बघा, एकदम नॉर्मली वरती गेलं तरी सुद्धा लगेच इथं रेड येत आहे. चल 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 चल. एक्झिट होणार आहे इथं, आपण एक्झिट होणार आहे लक्षात घ्या. 47 पर्यंत टार्गेट घ्यायचंय फक्त. भरपूर झाले. यस, 45. चल चल चल, थोडं राहिले. चल, सेकंड टार्गेट टच तर झालंय. ब्रेक जर केलं तर मग 100% वरती जाईल. खरं तर आता टचलाच एक्झिट व्हायला पाहिजे होता. आपण 1600 बुक ओके. आता डबल ट्रेड नका करू. छान, चला. माझं 4,500 दाखवतंय, मी एक्झिट नाही घेतला अजून. ठीक आहे, कमी होतंय. 3,000, 3,060, 2700, 2900. याला ब्रेक झाल्यानंतर तर मग काय पूर्ण मोकळच आहे खाली. मग पुढच्या टार्गेटला नक्कीच भेटल. सध्या थांबू नका, कारण सेफ सेफ मध्ये आपल्याला प्रॉफिट काढायचंय. थांबण्यासारखी सिच्युएशन नाही. मार्केट तुम्ही बघा, व्हॉलॅटिलिटी इंडेक्स जर चेक केला 16 वर आहे, त्यामुळे एवढं स्पीड आहे मार्केटमध्ये, काही होऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळं अजिबात थांबण्याची गरज नाही. याला फक्त इथं सस्टेन होऊ द्या खाली. याच्या 47 जायला पाहिजे होता टचलाच, कारण एवढं पडलंय तरी सुद्धा आपल्याला इथं 2 कॅन्डल जाऊ शकत नाही का. काय होतंय व्हॉलॅटिलिटी आहे भरपूर सगळं, पण टाइम डिके का खाते काय माहिती आज. इंडियन मार्केटचा हाच प्रॉब्लेम आहे पूर्ण, टाइम डिके. चल 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 चल. 44, 41, 39, 42, 43. चल चल चल, 47च घेणार मी.
एक्झिट 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 एक्झिट. चल एकदा टच कर फक्त. 46, 45. मला 9% रिटर्न दाखवत आहे, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंटवर. 45, 9%, 10% तरी चल चल चल. 44, 44. सगळे एक्झिट झालेले असतील 100%. कोणी थांबणार नाही आता, कोणीही थांबणार नाही. ये ब्रेक करू नाही दे रहा है. मी तर रिस्क घेणारच आहे आता, काय म्हणते. आपल्याला असं नाही करायचं, काय होईल ते होईल, कारण त्याला जुगार म्हणतात, जे होईल ते होईल. सर एक्झिट होऊन गेलो सर. काय म्हणले? हा, एक्झिट हो सगळे काय. हो. कधी कधी सिच्युएशन अशी असते की 500 रुपये भेटणं सुद्धा मुश्किल असतं, म्हणून 500 भेटले तरी पण मोठी गोष्ट आहे, लगेचच एक्झिट करायचं असतं. ठीक आहे, कारण मार्केटमध्ये व्हॉल्यूम तर जास्त दिसतंय, व्हॉलॅटिलिटी जास्त आहे, इंडेक्स पण चेक केला आपण, पण पाहिजे तशा मुवमेंट भेटत नाही. आता इथून ब्रेक होईपर्यंत आपल्याला एंट्री झाली म्हणजे इथपर्यंतच्या टचला आपल्याला 2 टार्गेट द्यायला पाहिजे होते. 2 टार्गेट म्हणजे होतच किती, 30 पासून 47 पर्यंत, अगदी किती 17 पॉईंट होतं. 20 पॉईंट जाऊ शकत नाही, म्हणजे बघा ना कसं आहे सिच्युएशनच सध्या घाणेरडी. काय हरकत नाही, सगळे एक्झिट करून घ्या. कारण ऑप्शन ट्रेडिंग पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचं असतंय, ऑप्शन ट्रेडिंग पैशात कधीच कॅल्क्युलेट नाही होत. ठीक आहे, 10,000ला तुम्हाला जर 4-5% भेटत असेल तर हरकत नाही ना एक्झिट घ्यायला. सगळे एक्झिट असतील, जे नसतील त्यांनी कॉस्ट कॉस्ट घ्या आता, कारण आपल्या पॉइंटला टच करून बॅक दिलाय त्यांनी, पण वरती नाही जाऊ शकत तो अजून पण. 400च्या लेवलला प्रेशर जास्त आहे उलट. काय होईल बघू आपण. ठीक आहे, या पद्धतीने आलाय, इथं वरती गेला, परत आला, ब्रेक केला, एनसेपला आपला तयार झाला, त्यानंतर टच केलं खाली, आता इथं येऊन बॅक टाकू शकतो जास्तीत जास्त. कारण हे बघा, ह्या लाईनला काहीतरी प्रेशर आहे बाहेरचा, मग ह्या लाईनला ब्रेक करायचा असेल तर त्याला पोटेन्शियलची गरज आहे. मग पोटेन्शियलची गरज आहे म्हणजे काय, तर त्याला ब्रेक करण्यासाठी त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे वरतून सेलर पाहिजेत, तेव्हा तो पॉईंट ब्रेक होऊ शकतो. ठीक आहे, म्हणून आता वरती जाऊन तो सेलरला घेऊन आला, हे बघा आली ग्रेड कॅन्डल, सेलरला घेऊन येईन, जोरात ब्रेक करून जाईल. तुम्हाला मी वारंवार सांगत असतो, एखादा सपोर्ट कधी ब्रेक होतो, रेजिस्टन्स कधी ब्रेक होतो, त्या ब्रेकआउटवर आपण ट्रेड करतो. ब्रेकआउटची स्ट्रॅटेजी वर्क का करते, तर तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं असतं आपल्या लेक्चरमध्ये, की एखादी काच आहे, तुम्हाला जर ब्रेक करायचं असेल तर जोरात असं प्रेशर मध्ये बॉल त्याच्या मारायला लागेल, तेव्हा ती ब्रेक करून काचेच्या पलीकडे जाईल. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथं सुरुवातीला त्याने बॉल मारला, पण ह्या काचेत मध्ये ताकद तेवढं पोटेन्शियल होतं, नवीन काच होती, तर त्याला ते ब्रेक करता आलं नाही. मग ते टच करून, मग हे बघा, आता काच जर मजबूत असेल तर बॉल हळूच मारलं ते टच करून बॅक येणार आहे, तसं बॅक आला. पण नंतरच्या वेळेस त्याला राग आला, एवढा जोरात म्हणजे मारला बॉल त्या काचेवर, म्हणजे कसं की बायर्स परत वरती गेले, सेलर जास्तीचे घेऊन आले आणि जोरात प्रेशरने खाली यायला लागले. आता जोरात आल्यावर 100% ब्रेक होतच, बघू काय होतंय. अशा वे फक्त तयार करायचे आपल्याला, लक्षात घ्या. हे वरती काय येतं, खाली का जातं, कशामुळे वरती गेलं असेल, काय झालं असेल, या सगळ्या गोष्टी क्लिअरिटी मिळाली तर आपल्याला सोपी होऊन जाते ट्रेडिंग. कुठलं मोठं रॉकेट सायन्स नाहीच आहे. काय क्वांटिटी बुक केलं आपण, कॉस्ट कॉस्ट साठी काही क्वांटिटी ठेवल्या, जास्तीत जास्त माझा स्टॉप लॉस असेल कॉस्ट कॉस्टला. ठीक आहे, म्हणजे ट्रेल करतो आपण स्टॉप लॉस. ठीक आहे, 130 कॉस्ट आहे माझं. या ब्रेकवर आपल्याला नक्की चांगलं प्रॉफिट होईल. हे बघा, इथं टच करून सस्टेन जरी झाला असतं तरी 47 क्रॉस आउट झाला असतं. टच बॅक आले, फक्त क्रॉस आउट म्हणजे फक्त तिथं वरती क्लोजिंग देऊ द्या, गॅरंटेड पुढे पण जाईल ते. पण इथं ब्रेक करून इथं क्लोजिंग पाहिजे आपल्याला, त्या ब्रेकवर आपल्याला इथं क्लोजिंग भेटेल ऑप्शन मध्ये, त्या पद्धतीने जाऊन जाईल तो. पेशन्स खूप गरजेचे आहेत. ज्यांनी कोणी ट्रेड केला होता त्यांनी सगळ्यांनी एक्झिट करून घ्या. चांगल्या पद्धतीचं 15-20 पॉईंट पण भरपूर झाले आज.
सिच्युएशन बघून काम करायचं असतं. प्रत्येक दिवशी बिझनेस होतोच असं नाही. ठीक आहे, कधी कधी आपला लॅपटॉप बंद करून पण जायची गरज असते. ठीक आहे, तिथं कुठलाच कमीपणा नसतो. ठीक आहे. शिवाजी महाराजांनी तहामध्ये 23 किल्ले दिले होते. ठीक आहे, पण त्यानंतर 1-2 वर्षामध्येच कितीतरी किल्ले त्यांनी मिळवले होते. पण काही काही ठिकाणी गरजेचं असतं निर्णय घेणं तसा. आज सिच्युएशन बघूनच आपण काम करतो. कुठल्या बिझनेस मध्ये कधी कधी कस्टमर नाही येत, काय हरकत नाही. तो लॉस नसतो तर तो दिवस असा जातो. मग आपला व्यवसाय हॉटेलचा आहे लक्षात घ्या. मग तो हॉटेल व्यवसायामध्ये आपल्याला माहिती आहे काय, तर त्या दिवशी काहीतरी सणामुळं तिथं त्याचं सेल होत नाही. ठीक आहे, 13% रिटर्न्स. तुम्ही बघा, जसं सांगितलं इथं कॅन्डलने ब्रेक करून सस्टेन केलं की लगेचच आपण ते टार्गेट करून सस्टेन व्हायला लागले. जसं ही क्लोजिंग देईल तसं पुढचं पण टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. माझ्या थोड्याशा क्वांटिटी आहेत, 15% पर्यंत जातोय मी. 48 आहे, त्याने 50 करून आलेला आहे. 53, 54 हाय केलाय. 55, 55 सेट मध्ये सगळे बुकिंग झालेले असतील आता, काय हरकत नाही. तुम्हाला एक्झिट करणं गरजेचं आहे. आणि हे बघा, मला मी जे हे तुम्हाला लाईव्ह झूमला देतोय, हिथं न देता मला युट्यूबला जर टाकलं तर आपण कधी कधी तासन तास बसतो, 10-15 लोक. ठीक आहे, तासन तास बसतो युट्यूबला. आणि युट्यूबला मॉनिटायझेशन करण्यासाठी कितीतरी तासांची गरज असते, बरोबर. तर ट्रेड घेण्यासाठी आपण तासभर वाट बघतो. तर ट्रेड तुम्हाला भेटतो ह्या गोष्टीमुळे तुम्ही तासभर लाईव्ह बघत बसणार आहे. हीच गोष्ट जर युट्यूबला टाकली तर युट्यूबला 100% मला फायदा होईल. पण ते का करत नाही, इकडचं परत रेकॉर्ड काढून मी तिकडे टाकतो. पण रेकॉर्डिंग सेशन कोणी बघतच नसणार आहे, मला पण चांगलं माहिती आहे ते. ठीक आहे, पण मी हे का करतो माहितीये का, झूमवरच का घेतो, झूमवर लाईव्ह ऑन दी स्पॉट तुम्हाला मी, आपल्यामध्ये डिले कसल्याच प्रकारचा नाही, एकदम लेटेसी जी असते ना अजिबात नाहीये, ऑन दी स्पॉट आहे सगळं. ठीक आहे, पण युट्यूबला अगदी 2 सेकंद 3 सेकंद, म्हणजे जास्तीत जास्त 2 सेकंदापर्यंत डिले होतं. ठीक आहे, आणि सॉरी, कमीत कमी 2 सेकंद आणि जास्तीत जास्त 20 सेकंदापर्यंत दिले होतं. 20 सेकंदात मार्केटमध्ये काय होईल तुम्हाला तर चांगलं माहिती. म्हणजे मी बोललेलो तुम्हाला 20 सेकंदानंतर ऐकायला येईल. ठीक आहे, मग आपल्यामध्ये ताळमेळ बसणार नाही, तुमचा लॉस होईल, मोठ्या लॉसला बळी जाताल. म्हणून ह्या गोष्टीसाठी मी काय करतोय, तर मी तुम्हाला तिकडं न घेऊन जाता झूम लाईव्ह देतोय. ठीक आहे, माझं फायदे मला नको आहेत, पण तुमचे लॉस नको आहेत मला. ठीक आहे, ते महत्वाचं आहे. आणि आता तुम्हाला वाटत असेल की याने आम्हाला इथं एक्झिट घ्यायला लावलं आणि स्वतः थांबलाय वरती. ठीक आहे, आणि इथं एक्झिट करून आम्हाला 1,000-1,200 रुपये कमवून दिले आणि स्वतः 2-3 हजार कमवून आता. ठीक आहे, पण ही गोष्ट कधीच लक्षात नका घेऊ. कारण बघा, जे काय लॉसेसला फेस करायचे ते मला करायचंय. ठीक आहे, आता इथून जर मार्केट बघा, तुम्हाला माहिती इथं बाईंगचा एरिया आहे, इथून जर रिव्हर्स झाला असतं, मार्केट काय आपल्या हातातलं नाही. आपल्याला मस्त कळतं की ब्रेक झाल्यावर चांगलं प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे. पण जर या पद्धतीने रिव्हर्स मारला असता तर काय झालं असतं. ठीक आहे, मग इथं पूर्ण असं झालं असतं आणि तुमचा चांगला लॉस झाला असता, मग ह्याच्यात बदनामी माझी पण झाली असती. तुम्हाला तर ते लॉस सहन नाही होत, कारण सुरुवातच असते आपली. ठीक आहे, मग तुम्हाला सेव्ह करणं माझं पहिलं मेन उद्दिष्ट असलं पाहिजे. ठीक आहे, आणि तेच मी ठेवतोय उद्दिष्ट पहिलं. ठीक आहे, म्हणून तुम्हाला सेफ मध्ये इथं एक्झिट दिलंय. ठीक आहे, मी इथपर्यंत थांबतोय. ठीक आहे. मला पुढचं टार्गेट मी भेटलं 47, पण ब्रेक झाला 59च्या अगदी जवळ आहे. आपल्याला टच बॅक दिला 58ला. ठीक आहे, काय असेल ते असेल. म्हणजे लाईव्ह मध्ये फक्त आपण कॅप्चरिंग किती करतो, मी तुम्हाला वारंवार सांगतो, मी डेली 100 पॉईंट काढून द्या. ठीक आहे, निफ्टी बँक निफ्टी, सॉरी बँक निफ्टी मध्ये आपण डेली 100 पॉईंट काढण्याचं टार्गेट मी तुम्हाला देत होतो, मी स्वतः. ठीक आहे, मी 100 पॉईंट तुम्हाला इथं काढून द्या ना, त्यातले तुम्ही किती घ्या म्हणत होतो वारंवार, फक्त 30 पॉईंट घ्या म्हणत होतो. निफ्टी मध्ये माझं एवढंच उद्दिष्ट आहे, मी 50 पॉईंट जरी काढून दिले तरी पण तुम्ही फक्त त्यातले 20 पॉईंट कॅप्चर करा. 20-15 पॉईंट भरपूर झाले तुमच्यासाठी. ठीक आहे, एखाद्याने सिंगल लॉटला जर 15 पॉईंट जरी कॅप्चर केले, तुम्हाला चांगलं माहिती आहे, आता तुम्ही रोज ट्रेड करताय. ठीक आहे, 15 पॉईंट जरी कॅप्चर केले, 75 गुणिले 15 किती होते बघा. किंवा एखाद्याने 20 गेले, 20 गुणिले 75 किती झाले, 1,500 रुपये. मग पास ना, किती पाहिजे अजून, 1-1,500 आरामात भेटतंय ना. त्याच्यासाठी काय कष्ट केला आपण असं. ठीक आहे, मार्केटची सिच्युएशन खूप भयानक आहे सध्या. अगदी चहावाल्यांचं सुद्धा अवघड चाललेलं आहे. कारण कालच विषय चालू होता एक, म्हणजे चहा सुद्धा परवडत नाही म्हणले आता. म्हणजे मार्केटची कंडिशनच तशी, रेटला खर्च, एवढा खर्च वाढत चालेल सगळे, त्यामुळं. ठीक आहे,
जे काय असेल आपलं टार्गेट हिट झाले, आता जे होईल ते होईल, काय हरकत नाही. ठीक आहे, आपण 30 पासून पकडू, कॅल्क्युलेशन करून 30 पासून तो हायस्ट केलाय जवळजवळ 60 पर्यंत म्हणायचं. ठीक आहे, 30 पॉईंट. त्यात तुम्हाला किती, फक्त 20 ते 15 पॉईंट काढायचे. मला जास्तीचं काय मी म्हणतच नाही. तुम्ही यातले फक्त, मी 30-40 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला देतो, तुम्हाला त्यातले 15-20 पॉईंट कॅप्चर करायचे, बस विषय संपला. एवढं जरी केलं तरी मोठी गोष्ट झाली. ठीक आहे, कारण मार्केटमध्ये सगळे लोक हेच करतात. कुणीच असं ऐकायला आलं नाही की जो म्हणतो की मी 10,000 रुपये टाकतो आणि मी 100 पॉईंट डेली घेतो, असं कधीच नाही होत. ठीक आहे, मार्केटमध्ये 10-20 पॉईंट भरपूर झाले, मोठा समुद्र आहे मार्केट म्हणजे. याच्यात फक्त आपल्याला 10-20 पॉईंट काढायचे त्या समुद्रातनं. ठीक आहे, 10-20 पॉईंट हळूहळू आपण मोठा, म्हणजे हे समुद्रात जे छोटस जाळं टाकत होतो, ज्याच्यातून 2-3 मासे पकडत होतो, जसं 10-20 मासे. ठीक आहे, नंतर नंतर आपण मोठं जाळं टाकणार आहे ह्याच समुद्रामध्ये आणि जास्तीच्या मासे अजून घेणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, या पद्धतीने आज पण आपल्याला पाहिजे तसं प्रॉफिट बनलेले असं वाटतं मला, अपेक्षित. कोणी कोणी ट्रेड केले होते आज मग? संतोष सरांनी केला होता, 1600 घेतले त्यांनी. स्नेहल मॅडमनी केला होता का? नाही सर, नाही केला. येस येस, तुम्ही आता करू नका आणि जेव्हा लाईव्ह नसेल तेव्हा करून प्रॉब्लेम द्या स्वतःला. नाही नाही, काल नाही झाला प्रॉब्लेम, झालं परत प्रॉफिट. येस येस येस, काय हरकत नाही. काय होतंय, मी थोडस हे सेटअप बंद करून बाहेर गेल्यानंतर तुमचा मेसेज आल्यावर मग मला सिच्युएशन माहिती नसते, मग चुकीचं सांगण्यापेक्षा काहीच सांगू शकत नाही, असं होतं ना. ठीक आहे, आवटी सरांनी नसेल केला, लेट आले होते थोडं. गजानन सर करतायत का नाही माहिती नाही. गजानन सर फंड ऍड करून घ्या. अतुल वायसे सर, नाव काय माहिती केलाय का नाही. ठीक आहे, अनिल सर केलाय का शेळके? त्यानंतर अनिल जंगम सर. अनिल सर पण करत नाही वाटतं सध्या. काय असेल ते असेल, चला. इथपर्यंत मला 25% पर्यंत दाखवतंय रिटर्न्स. 25%. ठीक आहे, 300 क्वांटिटी मारल्या होत्या मी 39,000 रुपयांच्या. 39,915 रेट पडला होता, 133.33. ठीक आहे, काय असेल ते असेल. ओके ओके ओके. अमोल सर बघा, लाईव्ह मध्ये आले, प्रॉफिट घेतला आणि निघून पण गेले. हुशार माणसाचं लक्ष नाही ते, जास्त वेळ नाही द्यायचा कधीच. ठीक आहे, म्हणजे मार्केटला सुरुवातीला शिकण्यासाठी वेळ द्या 100%, पण प्रत्येक गोष्ट ट्रेड करण्यासाठी बनलेली नाही. ठीक आहे, आता दिवसभर तुम्ही मार्केट वॉच करता म्हणजे दिवसभर ट्रेडच करावा असं काही नियम नाही इथं. ठीक आहे, हा बिझनेस तसा नाहीच आहे. दिवसभर तुम्ही वेळ दिला म्हणजे फक्त तुम्ही वॉच करा, स्टडी करा, तुमचा स्टडी काय असेल ते प्लॅनिंग करा, असं होईल तसं होईल. जसं आपण इथं प्लॅन करतो ना की या पद्धतीने होईल. काही पण तुमच्या ह्याने फक्त ते करत राहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं, प्रॅक्टिस होती. चार्टला जर पाहिलं, डेली पाहिलं, तर तुम्हाला 100% फायदा होतो त्याचा. ठीक आहे, चार्ट डेली पाहिले तर. पण असं नाही की मग तुम्ही आता पाहताय म्हणजे ट्रेड करण्यासाठीच माणसाने ऑनलाईन यावं, माणसाने ते करत प्लॅनिंग करावं. ट्रेड नाही करायचा त्या दिवशी पण तुम्ही लाईव्ह जॉईन करून किंवा तुम्ही स्वतः वैयक्तिक प्लॅनिंग करत राहा. त्याने काय होतं, कन्सिस्टन्सी तयार होती, आपली अॅक्युरेसी लेवल आपल्या लक्षात येते. आणि मग जेव्हा ऍक्च्युअल मध्ये पेमेंट लावायचं असतं तेव्हा मग आपला स्टडी असतो, त्या स्टडीच्या अनुभवाच्या बेसवर आपल्याला पैसे लावायला हरकत नसते. ठीक आहे, नाहीतर बऱ्याचदा असं होतं की मग माझ्याकडे फंड नाही, मग त्यापेक्षा मी बघतच नाही. मी स्वतः तेच केलेलं आहे. ठीक आहे, माझ्याकडे ज्या दिवशी फंड नसेल त्या दिवशी मी मार्केटचं ओपनच नव्हतो करत. पण त्याने काय होतं की सेकंड डे, कालच्या दिवशी मार्केटमध्ये काय घडलंय हे माहितीच नाही राहत. मग सेकंड डे डायरेक्ट तुम्ही चार्ट बघणार. ठीक आहे, लाईव्ह मध्ये बघितलं ना, डेली वॉच केलं ना, तर कशामुळे काय झालं हे सगळं तुम्हाला, तर कॅन्डल रिडिंग जमायला लागली. ऍडव्हान्स कॅन्डल रिडिंग तुम्हाला माहिती, कुठली कॅन्डल कशामुळे का बनलेली. ठीक आहे, बाहेरच्या प्रेशरमुळे झालंय का सेलरच्या प्रेशरमुळे, कॅन्डल विनिंग आहे का, कशी आहे, काय, तुम्हाला सगळं माहिती. ते वॉरने सांगितलंय बाहेर सेलरचं कसं चालतं. ठीक आहे, चला. आपली चालू बॅच सुरू आहे. नवीन कोणाला जॉईन करायचं असेल तर 100% जॉईन करा, 100% फायदा करून दिला जाईल. चला, आता 9चे ओपन झालेले आहेत, 10 वाजेपर्यंत तर आपलं काम संपलेलं आहे. आता काय नाही पाहिलं तरी हरकत नाही. चला, आता नवीन ट्रेड जर आपण करणारच नाही, तुम्हाला माहिती आहे आपली कन्सिस्टन्सी, आपण एक सिंगल ट्रेड मध्येच प्रॉफिट कमवतो. आपल्याला जास्तीचं ब्रोकरेज पण नाही द्यायचंय. ठीक आहे, त्यामुळे 10 ट्रेड करण्यात पण काही मजा नाही.
ठीक आहे. वॉच करत राहावा. या पद्धतीने मार्केट खाली आलं, इथून परत आता रिट्रेसमेंट घेऊन परत ड्रॉप देईल असं म्हणजे अपेक्षित आहे आपल्याला. ठीक आहे. इथं कॅन्डल क्लोजिंग पण दिली, पण इथं बायाच्या प्रेशरमुळे थोडंसं वरती गेलं, रिट्रेसमेंट घेऊन परत ड्रॉप दिल ते. ठीक आहे. पण खरा प्रेशर त्याचा 300 लेवल आहे, 23,300. ठीक आहे. त्या सेलिंगचाच प्रेशर जास्त आहे. ठीक आहे. काय हरकत नाही, मार्केट ड्रॉप देईल परत एकदा. सगळे एक्झिट करून घेतले असतील, काय हरकत नाही. चला आपण थांबू आता. सगळ्यांनी वॉच करत राहा. वॉच करण्यासाठी ह्या लेवलचा स्क्रीनशॉट काढा, नाही तर आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करा. ग्रुपमध्ये जॉईन करून तुम्हाला ती लिंक पण मिळून मी लिंक टाकतो जमलं तर. एक सेकंड. मग त्याच्यात तुम्हाला लाईव्ह मध्ये आपले डेलीचे हे पण पाहायला मिळेल. ठीक आहे. तुम्ही जाऊन बघा, आणि इथं जरी स्क्रीनशॉट नाही घेतला तरी लेवलचा स्क्रीनशॉट तिथं तुम्हाला आहेच, त्याप्रमाणे लेवलवर काम करा. 100% बेनिफिट्स मिळून जाईल. लिंक टाकलेली, युट्यूबला पण लिंक टाकतो. आणि तुम्हाला एक जिओ कॉइनचं तुम्हाला एक सांगतो. एक जिओ कॉइन लॉन्च होतोय, म्हणजे क्रिप्टो जे मार्केट आहे ना, जे इंडियामध्ये लिगली आहेच. ठीक आहे. पण येणाऱ्या काळात क्रिप्टोला भविष्य आहे असं मला कधी कधी वाटतं. कारण नामवंत व्यक्ती म्हणजे कोण? अंबानी साहेब. ठीक आहे. मुकेश अंबानी. ठीक आहे. तर मुकेश अंबानी जर जिओ कॉइन लॉन्च करत असतील तर याचा अर्थ काय होतोय? येणाऱ्या काळात क्रिप्टोमध्ये 100% भविष्य आहे. मग त्यांनी जिओ कॉइन लॉन्च केलाय. तर ज्यांना कोणाला जिओ कॉइन पाहिजे असेल त्यांनी त्यांचं एक कंडिशन आहे, एक तर कॉइन कुठला पाहिजे असेल तर गेम वगैरे खेळायला लावतात ते गेम मधून मग तुम्हाला ते कॉइन देतात. पण ह्यांनी कंडिशन अशी ठेवली की त्यांचं एक हे बनवलंय त्यांनी, जिओ स्पेअर म्हणून एक ब्राउझर बनवलंय. जसं की आपण क्रोम ब्राउझर यूज करतो, आयफोन वाले सफारी ब्राउझर यूज करतात, काही लोक फायरफॉक्स यूज करतात. ठीक आहे. त्या पद्धतीने किंवा मायक्रोसॉफ्ट वाले मायक्रोसॉफ्ट एज करतात. ठीक आहे. तर त्या पद्धतीने त्यांनी सगळीकडेच त्यांचं एक जिओस्फिअर नावाचं एक त्यांचं ब्राउझर केलेलं आहे. ज्या ब्राउझरवर तुम्ही जितकं जास्त टाइम स्पेंड करणार, म्हणजे जितकं जास्त यूज करणार या ब्राउझरचा, तितकं तुम्हाला फायदा करून देणार ते. ठीक आहे. म्हणजे तितक्या प्रमाणात तुम्हाला हे भेटणार आहे, काय बोलते त्याला, कॉइन भेटणार आहे जिओचा. ठीक आहे. मग तुम्हाला पाहिजे असेल तर हे ऑनलाईन चेक करा कुठं पण तुम्हाला. ठीक आहे. क्रोमवरून वगैरे जाऊन जिओ स्पेअर तुमच्या डाउनलोड करा आणि त्याचा यूज करा. आपण हे सगळं क्रोमवर करत होतो, आता आपण जेवढा वेळ आहे तेवढा ह्याच्यावर घालवणार, जेणेकरून आपल्याला कॉइन मिळत राहतील. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांचं अकाउंट आहे, कॉइन देतात ते. ठीक आहे. तर देत आहेत तर फायदा घेऊ आपण, आणि डायरेक्टली ह्या कॉइनला रजिस्टर जेव्हा होईल मार्केटमध्ये, तेव्हा डायरेक्टली खूप मोठ्या पैशांमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन होईल आणि आपल्याला 100% चांगला फायदा होईल. देखो क्या होगा है. आणि माझी पोझिशन अजूनही एक्झिट नाही. माझी पोझिशन सांगतो किती चालू आहे. 12,000 रुपये, 30% रिटर्न्स आहे. ठीक आहे. माझी काही क्वांटिटी पेंडिंगला होत्या, मी अगोदरच काढलेल्या काही, कारण आपल्याला माहिती होते होणार आहे. मी इथपर्यंत काही क्वांटिटी बुक केल्या होत्या, काही पेंडिंगला होत्या. ठीक आहे. पर्सेंटेज मध्ये चेक केलं तर 30% पर्यंत आलोय आता. 30,000ला 12,000 रुपये. ठीक आहे. 30% भरपूर झाला. आता मी एक्झिट घेतो. बुकिंग किती पर्यंत होती पाहून. 11,339 रुपयात बुकिंग केलेली. ठीक आहे. जे काय असेल, कॅपिटल 30,000 यूज झाला होता. काय हरकत नाही. चला, मी सांगितलं होतं इथपर्यंतच बाईंगचं प्रेशर आहे, इथून डायरेक्टली पंप करेल, नंतरच काय पण होईल, पण इथपर्यंत ते येणारच होतं. अगोदरच मी ड्रॉप पण करून दिलं होतं. 100% जे पाहिजे तेच होते. त्यामुळं मला असं वाटतं की सगळ्यांनी लाईव्हला फंड ऍड केला पाहिजे. ठीक आहे. 7,400 बुक री एंट्री केली होती. काय नाव, संतोष सरांनी 7,400 बुक केले. ठीक आहे. अभिनंदन तुमचं. ठीक आहे. थोडस एक्सपर्ट बनलं ना तर ऑटोमॅटिक पण एंट्री करू शकता तुम्ही, नाही का, थोडस स्वतःला हे करून. ठीक आहे. काय हरकत नाही. तुम्हाला तुम्हाला भेटलंय ते नॉलेज प्रमाणे भरपूर भेटलंय. 1,000 भेटले तरी भरपूर झाले. ठीक आहे. ओके. जे बिगिनर आहे त्यांच्यासाठी 1,000 2,000 भरपूर झाले, काही हरकत नाही. ठीक आहे. बाकी बघा, आम्ही जास्तीचे पैसे कमवतो ह्याचा अर्थ आम्ही तेवढं 4-5 वर्ष वेळ पण दिलेला असतो. ठीक आहे.
आणि मोठा फंड मॅनेज करण्याची ताकद पण आपल्यामध्ये असली पाहिजे. जेव्हा इथून खाली येत होतं तेव्हा आम्हाला तेवढ्या पद्धतीचा 1200, 1500, 2000 पर्यंत लॉस पण होत होता. पण ते लॉस सहन करण्याची आमची एक मेंटॅलिटी तयार झालेली असते की आपल्या फंडच्या बेसवर तो लॉस आपल्याला भरपूर आहे. ठीक आहे. म्हणजे जे काय आहे ते मेंटॅलिटीवर विषय. डायरेक्ट तुमच्याकडे 1 कोटी रुपये देऊन तुम्हाला जर ट्रेडिंग करायला लावली तर तो एक तुम्ही लॉट घेणार जवळजवळ 36,000 क्वांटिटीचा, आणि मग एक जरी पॉईंट खालीवर झालं तर 36,000 लॉस. मेंटली आपण सहन नाही करू शकत ते. ठीक आहे. असा प्रकार असतो तो. ठीक आहे, काही पण असू द्या. आता बघा, चारही टार्गेट आपले कम्प्लीट झालेले आहेत. जवळजवळ 130 पासून पूर्णपणे पाहू शकता 50 पॉईंट तर 50-52 पॉईंट भेटलेत. त्यातले फक्त 10-20 पॉईंट तुम्हाला घ्यायचे म्हणत असतो आणि तेवढे तुम्ही घेतले काय हरकत नाही. वन साइड मार्केट पडलेले जे की आधीच सांगितलं होतं. ठीक आहे. म्हणजे राजा बोले दल हाले म्हणतात तसा प्रकार आहे इथं. ठीक आहे. मी मध्यंतरी एक व्हिडिओ बनवला होता इन्स्टाला टाकण्यासाठी की मार्केट तेरी कितनी सुनता है. ठीक आहे. हे सगळे पॉवर मेडिटेशनचे असं मी म्हणन स्वतःच्या क्रेडिट पेक्षा. मेडिटेशन मध्ये खरंच ताकद आहे. तुम्ही म्हणन तसं तुमच्या बोलल ते शब्द पण खरे व्हायचे ताकद देत होते. म्हणूनच आपण म्हणतो की जुन्या ऋषी पंत होते त्यांचं खरं होतं. ते खरं नाही होत. त्यांना तेवढी पॉवर तयार झालेली असती. त्यांनी तप करून करून त्यांना ते जे बोलल ते शब्द त्यांच्या तोंडातून निघलेले खरं होतं. इतकी पॉवर त्यांची तयार झालेली असते. ठीक आहे. जे काय असेल, मी काय संत नाही. ठीक आहे. पण तपश्चर्या चांगली गोष्ट आहे की जुन्या काळातले तपश्चर्या करायला लागायची. आता एवढी तपश्चर्याची गरज नाही. नामस्मरण केलं तरी सुद्धा चांगल्या गोष्टी होतात आयुष्यात. ठीक आहे, चला असो. होम सर, तुम्ही लेट आले. आता एक्झिट करण्याची वेळ झालेली आहे आमची. ठीक आहे. आपलं टार्गेट पूर्णपणे पाहिजे तसं जे काय ठरवलं होतं तसं झालेलं आहे. टार्गेट पण कम्प्लीट झालेलं आहे. आता आपण थांबू. तुम्ही वॉच करत राहा फक्त नेमकं दिवसभरात काय होतंय मार्केटमध्ये. ठीक आहे. चला, आपण थांबू आता.